आणि दोघांचे 12th मॅन. यस, मोठा गाव आपला 12 प्रतिनिधी आपण पाठवा. स्पर्धा खूप दमदार आहे, तर त्यासाठी आपलं सहकार्य हे गरजेचं आहे. आज पूर्ण टीम ऑल टीम सज्ज आहे. खरं तर प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत आपण सन्माननीय नारायण शेठ भोईर, त्यानंतर कालुराम शेठ भोईर असतील, हरिश्चंद्र शेठ भोईर, भूषण शेठ भोईर, आशुतोष भोईर आणि ऑल भोईर ब्रदर्स यांच्या अथक मेहनतीनं ही रजनी क्रिकेट स्पर्धा प्रकाश झोतातील एक दैदिप्यमान स्पर्धा आपण पाहतोय. दुसरं पर्व आहे आणि दुसरी रजनी आपण पाहू शकाल. दोन दिग्गज संघ आमने सामने, तर प्रतीक्षा होते सामना कधी सुरू होईल. आज कॉम्बॉक्समध्ये काळपासून आवाज ऐकता, भरपूर जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती आमचे परममित्र करण काळन, त्या साथीनं हिंदीचा एक बुलंद आवाज, शेरो शायरीचा अंदाज बाबूशा आणि गुणसंख्या लेखक आमचे अशोकजी पाटील यांचं सहर्ष स्वागत करून जाऊया मॅचच्या दिशेनं. गेम ऑन. पंच देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय. टाइम, यस, टाइम अलर्ट असेल. 20 मिनिटामध्ये 4 षटकं अनिवार्य असतील आणि 25 मिनिटामध्ये 5. 21वा मिनिट जर खर्च झाला तर पॅनल्टीला सामोरं जावं लागू शकतंय. पंचांकडनं ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल, पहिला चेंडू. इथे डॉटनं सुरुवात आपण पाहतोय. अगदी जर आपण विचार केला तर ओमसाई MTC मॉडर्न टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी, या वाहिनी अंतर्गत जे प्रेक्षक ह्या स्पर्धेशी जोडलेत त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. इथे फटका चांगला आहे गॅप मधून, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु आउटफील्ड खूप फास्ट आहे. गोलीच्या वेगानं चेंडू सीमारेषा पार. आजच्या रजनीतील हा पहिला दमदार चौकार. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहिलं, टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गावदेवी कौसानं आणि फलंदाजी करत असताना मोठा गावला आपण पाहतो. पहिला डॉट, त्यानंतर चौकाराला ऑनसाइडला चेंडू टर्न करण्यात आलाय. मिड ऑन होतं, चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव. मैदानाच्या आतमध्ये आपण ओम म्हात्रे आणि साथीनं मयूरला पाहतोय. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार. 5 षटकांची मॅच, त्यानंतर सिंगल आहे. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक. अतिशय सुरेख क्रीडांगण. इथे फटका फसला, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, दूरची चेस होती त्यांच्यासाठी. प्रयत्न लाजवाब होते. खरं तर प्रयत्नांना निश्चित त्यांच्या 100% मार्क्स असतील, परंतु 2 धावा मिळतील. 2 धावेनं सुरुवात ओमची आपण पाहतोय. ओम म्हात्रे आपण पाहतोय, अगदी स्टान्स चेंज केला होता आणि यष्टांवरती चेंडू आलाय. क्लीन बॉल, फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का परतावा लागेल ओम म्हात्रेला. डे मध्ये खूप चांगला खेळ राहिला होता ओम म्हात्रेचा, कारण की MLA ट्रॉफी दानसरच्या वतीनं जे आपण पाहतोय तिथे मात्र एक सामना जिंकला होता आणि दमदार खेळ ओमनं केला. परंतु ह्या मॅच मध्ये त्याच्याकडनं जशी अपेक्षा होती तसा खेळ झाला नाही. तो बाद झाला. तर महेश वेळे मैदानाच्या आतमध्ये इनाईट क्रमांक 3 वनडाऊन साठी आपण पाहू शकाल. महत्वपूर्ण जागा. अगदी जर वनडाऊनचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती फॅब्युलस 4 या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज कसा खेळ महेशचा असेल. चिंताजनक सुरुवात. पहिलाच विकेट लवकर बाद झालाय. आता कुठे का होईना पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. दमदार स्पर्धा आहे. 5 षटकं जेव्हा आपल्याला खेळायची असतात तेव्हा टेम्परमेंट टेस्ट केला जातो गोलंदाजांकडनं. सप्त्यांना खेळायचं होतं. चेंडू बिहाइंड द विकेट थर्डमॅनच्या हातामध्ये. रिंगणाच्या आतमध्ये गोलंदाज यष्टीरक्षक पकडून 9 खेळाडू. षटकाची इथे सांगता झाली आहे. एका षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि धावफलकावरती धावसंख्या 1 गडी बाद, फक्त 8 धावा. डीजे
या पुढच्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना देखील विनंती असेल. गावदेवी सोनारपाडा समीरदादा पाटील यांचा संघ आणि त्यांच्या अखेर जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटई. कर्णधारांना विनंती टॉससाठी रिपोर्ट करा. नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो, तर आपण रिपोर्टिंग करा आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. एका षटकाचा खेळ संपला, अवधी 20 मिनिटाचा 4 षटकांसाठी. पहिलं षटक आपण सिनियर ओमकारचं पाहिलं, ज्यानं पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये 8 धावा खर्च केल्या. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती निलेशला आपण पाहू शकाल. षटक क्रमांक दुसरं. 5 षटकांचं एक सत्र. 5 षटकामध्ये किमान जर आपण विचार केला तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अगदी 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनताना पाहायला मिळत आहेत. ते पाहता इथे देखील धावसंख्या उभारावी लागेल. इन्फॉर्म संघ आहे कौसा संघ, ज्या संघानं खरं तर ग्रामीणचं वर्ल्ड कप गाजवलं. मकर संक्रांत चषक. निलेश पहिलाच बॉल. अगदी 20 एपमध्ये सरळ खेळत असताना सेफ झोनला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरीसाठी प्रयत्न चालवलाय, कलेक्ट करू शकले नाहीत गोलंदाज आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. मयूर आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना ओम लवकर बाद झाला. आता डावाला सावरावं लागेल आणि त्या अनुषंगानं रक्षात्मक फटके खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. महेश पेहळेचा 2 चेंडू 2 वर खेळतोय. मयूर साथ देत असताना 3 मध्ये 5 वर तो पाहायला मिळतोय. लेफ्ट मोर द विकेटचा हा चेंडू बॅटची एज आणि चेंडू जाईल तो सेकंड स्लिपमध्ये, जिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट पॉवर प्ले 2 क्षेत्ररक्षक रिंगणाच्या बाहेर आपण पाहिले आणि आता सेकंड पॉवर प्लेमध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर अर्थात सीमारेषेचं संरक्षण करत असताना आपण पाहू शकाल. अतिशय चांगलं वातावरण क्रिकेटसाठी, सुरेख खेळपट्टी आणि तितकंच देखणं क्रीडांगण आपण पाहतोय. नागावचं हे मांटाण मैदान अगदी सुपरिचित हे मैदान आहे साऱ्यांसाठी. या मैदानावरती क्रिकेटचा थरार सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर नागाव 40+ संघ ह्या मैदानावरती सराव करताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. काल देखील नागावचा रेग्युलर संघ आपण पाहिला, दमकम त्या संघानं दाखवला, परंतु अंततः या स्पर्धेतनं तो संघ बाहेर झाला. चला फारसा विलंब आपण करू नका. आज स्ट्रिक्ट सूचना आयोजकांच्या वतीनं आल्यात की 20 मिनिटांमध्ये 4 षटकं गरजेचे आहेत आज. गोलंदाज निलेश, पुढील बॉल. चांगला चेंडू बॉडीवरती, हा चेंडू जरूर आदळलाय. हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतःला सावरलं. त्यानंतर आणखी जर चेंडू बाहेर आणखी जास्त गेला तर कदाचित जास्त धाबा प्रतिस्पर्धी टीमला ओव्हरथ्रोच्या मिळू शकतात. त्या अनुषंगाने स्वतःला सावरलं ते निलेशनं आणि चेंडू फेकण्याचा मोह त्याने आवरला. 12 धावा स्कोर कार्डवरती. षटकातील आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झाले. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. गोलंदाज निलेश. दरम्यान हा चेंडू फटका तर चांगला आहे, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू डीप मध्ये रवाना होतोय दणदण करत. चेंडू सीमारेषा पार. या षटकातील हा पहिला आणि या सत्रातील दुसरा चौकार. आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल महेशकडनं. अगदी सेफ होल कडत असताना हा 20 सेफ मध्ये चौकार त्याच्याकडनं आपण पाहिला. षटकातील अजूनही 2 चेंडू शेष आहेत. धावा धावपळकावरती 16 आपण पाहतोय. चांगला चेंडू, संधी होती इथे आपण पाहू शकाल. फेकी झाली आहे, कलेक्ट झाला नाही चेंडू. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु आता चेंडू गेला लॉंग स्टॉपला. मिळतील ह्या बॉलवरती धावा 5.
इंदारकर साहेब, त्याचबरोबरीने आदरणीय लक्ष्मणजी इंदारकर आणि त्याचबरोबर नंदा भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. तर यस, या ठिकाणी पाहणी केली जाईल की चेंडू सीमारेषा पार गेलाय की नाही. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रयत्न केला, अंतिम क्षणाला हा चेंडू मात्र अडवण्यात आलाय. अप्रतिम, गुड वर्क, कॅमेरा वर्क, तसेच टेक्निशियन टीम मेंबर आमचे रोशन फराड अँड कंपनी. सुरेख पिक्चर क्वालिटी आपण पाहू शकाल. ह्यासाठी तर मॉडर्न टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी ओळखली जाते. ओमसाई MTC ही वाहिनी खूप कमी कालावधीमध्ये इतकी लोकप्रिय का झाली आहे याचं एक उदाहरण त्यांनी आताच दाखवलं. कारण की सुरुवातीच्या क्षणाला डिसिजन पेंडिंग होता आणि गुड कॅमेरा वर्क. खरं तर टेक्निशियन टीम मेंबर दाखवत आहेत, परंतु त्यासाठी कॅमेरामॅनची ही महत्त्वाची भूमिका आहे. त्याला देखील अगदी डोळ्यात तेल घालून ते कॅमेरा वर्क करावं लागतं. सो यस, त्यांचं आपण कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक 3 आता मार्गस्थ आपण पाहतोय. धावा धापळकावरती 23 धावा. कल्पेश गोवारीला आपण पाहू शकाल. 2 षटकानंतर 23 धावा स्कोर कार्डवरती. एक गडी आतापर्यंत बाद झालाय. प्रति षटकाचा विचार केला तर 11.50 अशी धावगती धावपटलावर आपल्याला मोठा गावची पाहायला मिळते. तर मॅडम इथे फटका चांगला आहे, ते देखील एकच धाव मिळेल. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतो. डीप मध्ये बरेचसे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेश ज्याच्यावरती भरपूर काही निर्भर आहे, कारण की कौसा संघाचा विचार केला तर नुकतीच जी स्पर्धा, अगदी नामांकित स्पर्धा आपण पाहतोय, त्या स्पर्धेचा उल्लेख सातत्यानं आपण करतो, ती मकर संक्रांत चषक. त्या चषकामध्ये या संघाचा बोलबाला आपण पाहिला. अगदी मालिकावीरचा मानकरी देखील त्या ठिकाणी ओमकार ठरला होता. अप्रतिम परफॉर्मन्स, बॅक टू बॅक त्यानं 2 अर्धशतकं झळकावली होती आणि गोलंदाजीमध्ये देखील त्यांनी दमखम दाखवला. आता कल्पेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला चेंडू, यष्टांचा वेध साधलाय, खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून आलाय तो यष्टांवरती. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद, दांडी गुल झाली आहे. डीजे महेश भोईर साहेबांचं शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धा पाहता आपण स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. आजची दुसरी रजनी आपण पाहू शकाल. मुख्य अतिथी कक्षामध्ये बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. आयोजकांवरती असलेलं प्रेम मान्यवरांचं आपण पाहू शकाल आणि त्या अनुषंगानं भरपूर मान्यवर आपल्याला अतिथी कक्षात पाहायला मिळतात. जाऊया मॅचच्या दिशेनं. चला, थोडी घाई करायची आहे. आज आपल्याला लवकर सामने कंप्लीट करायचे आहेत. आमचे काही ऑफिशियल्स जे कार्यरत आहेत, आमचे पंच असतील, कॉमेंटेटर असतील, त्यांना डे नाईट कामं करावी लागतात. ते पाहता फार वेळ आपण घेऊ नका. गोलंदाज कल्पेश, चांगला फटका आहे. चेंडू जाईल आता थर्डमॅनला. आतापर्यंत जर आपण विचार केला ना तर व्यवस्थित चेंडू बॅटवरती मेडल होत नाहीये. ही बेदकता गोलंदाजांची आपण पाहतोय, कारण की गोलंदाजांमध्ये कला आहे चेंडूला वळवण्याची. कधी चेंडू त्या आतमध्ये आणतात तर कधी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्या कारणास्तव व्यवस्थित चेंडू बॅटवरती मिडल होत नाही. लाईन मिस केली जाते फलंदाजांकडनं. नौका फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये, अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी. ती दोन्ही फलंदाजांकडे भरपूर अनुभव आहे. महेश आणि किरण ही विश्वसनीय जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. अगदी सरप्राईज चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर काहीसा समजला नाही मी म्हणेन. अगदी फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं तो प्रयत्न झाला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता. अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचं होतं ते गोलंदाज झाला, त्यामध्ये तो सफल देखील झाला आणि चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू कल्पेशनं हाताळले. धावा फक्त त्यानं 2 खर्च केल्यात, तर एक महत्त्वपूर्ण सफलता आपल्या टीमसाठी त्यानं प्राप्त केली आहे. पुढील चेंडू, चांगला चेंडू, फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॅकअपला आहेत. चेंडू फील्ड करतील.
दुसऱ्या धावेसाठी मानस बाळगलं परंतु धाडस करू शकले नाहीत. फिल्डिंग चांगल्या दर्जाचं झालं. टाळ्यांचा गजर सांगतो की कौसा संघाचे किती चाहते आतापर्यंत इथे आलेत. अंतिम बॉल असेल. तिसरं षटक 26 लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंतचं हे स्कोर कार्ड आपण पाहतोय. 26 धावा स्कोर कार्ड वरती. 60 धावा मी म्हणेन धावपळकावरती बनवाव्या लागतील. प्रतिस्पर्धी एक बलाढ्य संघ आहे. शेवटचा चेंडू आहे. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक देखील नाही. या खाली क्षेत्राची निवड केली आणि पाठवलं बॉलला अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजनला. पंचाच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. यस इट इज अ मॅक्सिमम. षटकार येतोय तो फलंदाज महेशच्या बॅटमधनं. किरण 3 षटकानंतर 32 धावा स्कोर कार्ड वरती. अंतिम बॉल वरती षटकार आल्यानंतर आता चांगल्या स्थितीमध्ये आपण गावदेवी मोठा गावला पाहतोय. 2 फलंदाज त्यांचे जरूर बाद झाले परंतु त्यानंतर एका बाजूनं महेश चांगला खेळ करतोय आणि आता साथीनं किरण मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यानं मात्र आक्रमकतेला सुरुवात केली. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय आणि असेच काही फटके अपेक्षित असतील त्यांच्या चाहत्यांना. 32 धावा स्कोर कार्ड वरती. 3 षटक कंप्लीट झाल्यात. फील्ड प्लेसमेंट सजवत असताना आपण निलेशला पाहतोय. यस 5 मिनिटांमध्ये आपल्याला आता हे षटक फेकायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जातं कारण की आता पाबंदी हटली गेली आहे. डीपमध्ये बरेचसे क्षेत्ररक्षक 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा स्कोर कार्ड वरती. सेकंड स्पेलमध्ये आपण निलेशला पाहतोय. पहिल्या षटकात 14 खर्च झाल्यात परंतु ह्या गोलंदाजावरती विश्वास जास्त आहे टीम कौसाचा. पहिला चेंडू आणि तो विश्वास का टाकला हे पहिल्या बॉलवरती त्यानं दाखवलं. खरं तर ह्या संघामध्ये डाव्या हाताचे गोलंदाज आपल्याला खास करून पाहायला मिळत आहेत ज्यांच्यामध्ये क्षमता आहे. नॅचरल गुणवत्ता ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक गुणवत्ता डाव्या हाताच्या गोलंदाजांकडे फार असते आणि खास करून उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ते डोकेदुखी ठरतात आणि ते चित्र आपण निश्चित या मॅचमध्ये देखील पाहू शकाल. दरम्यान हा चेंडू शॉर्टपिच चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि कॉडबे यांच्या माध्यमातून धक्का तिसरा. बॅटिंग करत असताना गावदेवी मोठा गावला. एकविरा माय आणि एकविरा मातेची गीता संगीत डीजेच्या माध्यमातून हे प्रसन्न वातावरण सातत्यानं असंच राहील डीजे कडनं. त्यांचं देखील कौतुक. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर GTC जल्पेश भोईर आता दाखल झाला. इनॅट क्रमांक आता 5 वरती आपण जल्पेश भोईरला पाहतोय. खूप अपेक्षा ह्या फलंदाजाकडनं देखील असतील परंतु विकेट प्राप्त केला. आता आत्मविश्वास दुणावला असेल तो निलेशचा देखील. चांगला चेंडू म्हणता येणार नाही. पंचांकडनं नोची घोषणा झाली आहे आणि चेंडू गेला तो दीप थडम्यानला सीमारेषा पार. 1+4 धावा मिळतील. त्या 5 धावा. यस तर विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. यस मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये जी मुलं बसली आहेत त्यांना विनंती आहे आपण बाहेर व्हायचं आहे. जी रिलिंग आहे त्या रिलिंगच्या बाहेर आपण बसायचं आहे. यस फोकस आहेत त्या ठिकाणी. इथनं डाव्या हाताला तो दुसरा टॉवर आपण पाहतोय. जे छोटे चिमुकले असतील त्यांना आपण मागे घ्या. त्या ठिकाणी जे प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे की मैदानाच्या आतमध्ये कधी कधी खेळाडू खूप वेगानं धावत असतात तेव्हा कदाचित तिथे काही दुर्घटना होऊ शकते. त्या अनुषंगाने आता त्यांना मागे घ्या. यस
प्रेक्षक वर्ग खरं तर मुख्य घटक आहेत या स्पर्धेचा, परंतु आपण रिलिंगच्या मागे राहून मात्र मॅच पाहायचे आहेत. दरम्यान फलंदाज बाद झाला. इथे जल्पेश भोईर देखील माघारी परतलाय. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या होत्या. अतिरिक्त खरं तर तो चेंडू आपण पाहिला होता, खराब चेंडू होता. त्यानंतर फ्री हिटची संधी देखील होती, परंतु ती संधी तो साधू शकला नाही आणि लवकर तो बाद झाला. फारशी अपेक्षा त्याच्याकडे नव्हती, परंतु आज अपेक्षेला एक खेळ झाला नाही आणि तो देखील बाद झाला. धक्का 4था लागतोय तो टीम मोठा गावला. तो षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. एका बाजूनं किरण पाटील तरपडतोय. फक्त 2 चेंडू त्यानं फेस केलेत. 7 धावा धावपळकावरती त्यानं एकवटलेत. व्यक्तिगत षटकातील 3 चेंडू अजूनही बाकी आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे निलेश कडनं. लेफ्ट ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू. यष्टीरक्षक किती मागे आहे यावरून आपण अंदाज लावू शकता की गोलंदाज किती गतीनं गोलंदाजी करतोय. शांतता मैदानाच्या आतमध्ये, कारण की खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. जशी दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवात होईल, अगदी कट्टुकट्ट लढाई आपल्याला पाहायला मिळेल, तेव्हा अगदी दोन्ही चाहत्यांच्या आरुल्या, दोन्ही चाहत्यांच्या टाळ्या आपल्याला निश्चितपणानं ऐकायला मिळतील. हा देखील चांगला चेंडू. वारंवार चांगले डॉट बॉल हाताळत असताना आपण निलेशला पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये त्यानं धावा 14 खर्च केल्या होत्या, परंतु पुन्हा त्याच्यावरती विश्वास निश्चितपणानं कौसा संघानं टाकला. दरम्यान आपले मोतीराम दादा यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. नागाव 40+ माध्यमात तर त्यांचा खेळ सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं शुभ आगमन. सोमनाथजी गोरपेकर साहेब आणि त्याचबरोबर 40+ क्रिकेट संघटनेचे खजिनदार आदरणीय मोतीराम दादा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. यस, खरं तर आता सध्याच्या घडीला ते 40+ मध्ये खेळतात, परंतु एक काळ ज्या खेळाडूनं गाजवलाय नागाव संघाचा दबदबा कायम होता टेनिस बॉल विश्वामध्ये. आज देखील रेग्युलरचा त्यांचा संघ खूप चांगला खेळतो, 12-13 नागाव. परंतु त्याचबरोबर गुरुनाथजी पाटील साहेब नागावचे लेझन प्लेयर आणि रोहित पाटील यांचे पिताश्री यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या रजनीमध्ये, दुसऱ्या पर्वाच्या इट्स कॉम्बॉक्स. 37 धावा धावपळकावरती आणि षटक क्रमांक 5 गोलंदाजीसाठी ओमकार ज्युनियर आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच चेंडू पहिल्याच बॉलवरती बेट केलंय. मैदानाच्या आतमध्ये श्रेयस आणि किरणला आपण पाहतोय. मागील 3 चेंडू श्रेयस बेट झाला आणि आता किरण पाटील स्ट्रायकेड वरती आलेत. पाडल्यानंतर चेंडू आपण पाहू शकाल अगदी शरीरापासून दूर जातोय. लेग कटर बॉल ओमकारचा आपल्याला पाहायला मिळतोय. आज तो ओमकार ज्यानं मालिकावीरची स्वप्नातली बाईक निलजीच्या मैदानावरती पूर्ण केलं होतं ते स्वप्न, परंतु इथे त्याचं स्वप्न भंग करण्याचं काम केलं जाईल का? आणखी विरोधात अनुभवानं परिपूर्ण असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण पाटीलला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधनं हा तडाखा चेंडू सीमारेषा पार उत्तुंग षटकारला. आयोजन केलंय अलगे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय. षटकार टोकलाय. असेच फटके आता अपेक्षित आहेत. एक तर आलाय, 4 चेंडू आता शेष आहेत पूर्वार्धामधील. आणखीन किती येतील अपेक्षा आहे किरणकडनं, कारण की त्याच्यामध्ये क्षमता आहे. क्षमतावान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा दुसरा येईल का? परंतु आता फटका फसलाय. चेंडू हवेत, डाऊन दी बॉल होता गोलंदाज. चुकी होणार नाही. षटकाराचं प्रत्युत्तर परतावं लागेल किरण पाटीलला. धक्का 5वा. निम्मा संघ आता डगआउटच्या दिशेनं. डीजे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर. थँक्यू डीजे. सोनारपाड्याचं कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. लवकरात लवकर मंचावरती या. या पहिल्या इनिंग नंतर आपण लगेचच नाणेफिकेचा कौल करणार आहोत. कॅप्टन ऑफ सोनारपाडा. नक्कीच. खरं तर ह्या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकलं. भोईर ब्रदर्स, भूषण दादा पाटील
यांच्या अथक प्रयत्नानं ही स्पर्धा आपण पाहतो. इथे देखील फटका फसलाय, चेंडू फार काल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, झेल कंप्लीट होऊ शकला नाहीये. तोपर्यंत धाबा 2 ह्या ठिकाणी जोडल्या जात आहेत. धापळकावरती 45 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर चांगला चेंडू होता, परंतु सिली शॉर्ट लेग मधनं एक धाव चोरली जाते. एकच धाव इथे प्राप्त झाली आहे. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील आता अंतिम बॉल सामन्याचा पूर्वार्ध, पहिलं सत्र. प्रत्येक संघासाठी टाइम अलर्ट आपण पाहतोय. आज वेळेची पाबंदी, प्रत्येक षटकासाठी फक्त 5 मिनिटं दिली जात आहेत. शेवटचा चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली. चेंडू बॅटचा संपर्क नाही, डॉटनं हा डाव पहिला संपलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी मोठा गावनं बनवल्यात त्या 46 47 लक्ष आहे. तर ह्या लक्षाचा कशा पद्धतीनं पाठलाग होईल निश्चित खेळाच्या दुसऱ्या सत्रात आपण ऐकणार आहोत. तुर्ताच आपण वलू कॉम्बॉक्सच्या दिशेनं जिथे आमचे परममित्र करण आहेत, दुसरी लढाई आपल्याला पाहायला मिळेल ह्या स्पर्धेची. सोनारपाडा आणि विरोधात टीम काटई. चेक. चांगदेवजी भोईर साहेब यांच्या शुभस्य आपण काही सन्मान करणार आहोत. त्या अगोदर विनंती करेल, सोनारपाड्याचे कॅप्टन, शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर कदाचित तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या आपण सन्मान करूयात. चांगदेवजी भोईर साहेब यांच्या शुभस्य आपण सन्मान करूयात. श्री नंदा बाबू भोईर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. नंदा बाबू भोईर साहेब यांना विनंती करेन. नंदा बाबू भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते यांचा आपण सन्मान करणार आहोत. चांगदेवजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते. सोनारपाड्याचे कॅप्टन देखील येत आहे. सो दोन्ही कर्णधार रेडी आहेत. समीर दादा पाटील यांचंही सहर्ष स्वागत. दुसऱ्या बाजूला रोहित पाटील. यस, आपण लगेचच टॉस करणार आहोत. मी विनंती करेन मोकाशी पाड्याचे ज्ञानेश्वर जेंदारकर साहेबांना आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. ज्ञानेश्वर जेंदारकर साहेब मोकाशी पाडा, या आपण आपल्या शुभहस्ते टॉस करू आपण. सो दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत. आपण साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करूयात. एका बाजूला जय माता दी एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा. स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक मात्र आला त्याच्या माता दी एंटरप्राइजेस टॉस जिंकलाय सोनारपाड्याचा कॅप्टनने. वेळ कमी आपल्याकडे, फक्त डिसिजन सांगा. काही मान्यवरांचा सन्मान करायचा. समीर पाटील कॅप्टन ऑफ सोनारपाडा टॉस जिंकला, फिल्डिंग ते करणार आहेत काटेचा अगेन्स्ट. आपण सन्मानकडे वळूयात. त्याचबरोबर ज्ञानेश्वर जेंदारकर साहेब यांचे आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन भागीराजी भोईर साहेबांना आपल्या शुभसे पुढील सन्मान आपण पार पाडावे. ज्ञानेश्वर जेंदारकर साहेब मोकाशी पाडा यांचा आपण सन्मान करतोय. त्याचबरोबर लक्ष्मण जेंदारकर साहेब यांचे या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. कौसा टीम ओपनिंग पेअर पाठवा लवकर प्लीज. लक्ष्मण जेंदारकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबरीने केतनजी चिंचवलकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. केतनजी चिंचवलकर साहेब यांचे आपण सन्मान करूयात. मी केतनजींना विनंती करेन की आपण भूषणजी भुईर यांच्या शुभस्य आपण केतनजी चिंचवलकर यांचा सन्मान करणार आहोत.
केतनजी चिंचवलकर साहेब यांचा आपण सन्मान करतोय भागीरथी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर पॉप्युलर पर्सनॅलिटी शिरडोनचे रंगनाथजी पाटील, रंगनाथजी पाटील या पण आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल आणि ज्यांचा आपल्याला आज आजच्या रजनीमध्ये नृत्याविष्कार देखील पाहायला मिळेल. रंगनाथजी पाटील, भागीरथी भोईर साहेब यांना पुन्हा एकदा विनंती असेल आपल्या शुभेच्छा आपण हा देखील सन्मान करावा. मॅचला एका बाजूने लगेचच आपण सुरुवात करतोय. एक शेवटचा सन्मान आपण करूयात रंगनाथजी पाटील यांचा भागीरथी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आणि या सन्मानाबरोबर वळूयात या दुसऱ्या रजनीमध्ये. राष्ट्रीय भाषा हिंदीमधून AK-47 लोड करून बायाशा गोळ्या भरून येतात आपल्या समोर बाबूशाह. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. हेलो हेलो माइक चेक. हाँ हेलो. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया. चलेंगे मैच की तरफ. सबसे पहले देखिए यहाँ पर स्वागत तो बाद में करेंगे, लेकिन बैटर देखिए यहाँ से स्वागत करते हुए चौके के साथ है. बहुत बढ़िया कहीं सम्मान चल रहे हैं यहाँ पर. डीजे थोड़ा सा यहाँ पर रुकना चाहेंगे निश्चित रूप से, और उसके साथ साथ मुकाबला की तरफ चलेंगे निश्चित रूप से. बहुत बढ़िया देखिए यहाँ से इसके बाद है डीजे भी ऑन हो जाएगा. और जहाँ पर बात करेंगे आज का शाम का पहला मुकाबला है. देखिए आप बात करेंगे फुल नाइट आपको एंजॉय देखने को मिलेगा. कल हमने देखिए फर्स्ट नाइट यहाँ पर से स्वर्गीय रामदास स्मृति देखिए बात करेंगे ट्रॉफी 2025 देखिए दहीसर पर है, और खूबसूरत मंजर देखिए यहाँ से बड़ा धमाका रहा. फर्स्ट नाइट देखिए आज सेकेंड नाइट है. और जहाँ पर टारगेट की बात करेंगे यहाँ पर हमारे देखिए एक अच्छे स्कोरर कमेंटेटर्स है. कल खिलाड़ी टीम ने भी देखिए बात करेंगे बाजी मारी. अशोक पाटिल सर कांग्रेचुलेशन बात देना चाहूँगा आपका टीम के साथ साथ है आपको भी यहाँ से. और ये मुकाबला देखिए देर से जिन दर्शक ऑन किए होंगे जिक्र करेंगे. ड्राइव एक अच्छा था यहाँ से, डिप कवर पर हल्की सी खराब फील्डिंग थी यहाँ से. और वो खास करके कल्पेश गोवारी के देखिए बात करेंगे यहाँ पर कैश प्राइज हर छक्के के लिए सचिन दादा पाटिल कौसा देखिए इनकी तरफ से 500 रुपया कैश प्राइज. सिर्फ ही कल्पेश गोवारी गल यहाँ पर कैश प्राइज. और वहीं देखिए बात करेंगे ये मुकाबला कौसा बनाम मुठा गाँव के बीच में खेला जा रहे हैं. और जहाँ पर फील्ड चुनने के साथ साथ कौसा टीम ने ये चलिए टाइमिंग सब पर ऊंचाई तो लिए, क्या लंबाई लेकर जाएगा देखते हैं. अंपायर का डिसीजन का इंतजार है. 1 बाउंस पर झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती चषक. क्या बात है. एकदम भोईर परिवार देखिए यहाँ से जिक्र करेंगे जिनका मेहनत इस टूर्नामेंट के ऊपर. उसन दादा देखिए उनके साथ पूरी मैनेजमेंट, और इसके साथ देखिए उतना खूबसूरत ड्राइव और एक देखिए ऑफ ड्राइव है. डिप कवर तैनात है देखिए यहाँ से मिड ऑफ नजदीक रखा गया है. अच्छी सोच है यहाँ पर. ओवर थ्रो देखिए छोटी छोटी गलती मोटा गांव टीम के लिए देखिए बात करेंगे मुश्किल में टाल सकती है. टारगेट की बात करेंगे देखिए टारगेट उतना बड़ा नहीं है. जहां आपने 47 का टारगेट रखे हो और 5 ओवर का मुकाबला है. थोड़ा समय को फोकस करना पड़ेगा आपको. चर्चा कीजिए थोड़ा कम, क्योंकि समय थोड़ा बचाने की कोशिश कीजिए. और अभी देखिए 24 गेंद 35 की जरूरत है. जिन दर्शक इस मैदान पर देर से आए होंगे या टीवी ऑन किए होंगे बात करना चाहेंगे. जब लॉर्ड्स की बात करेंगे तो जिक्र हुआ था तो मोटा गांव की टीम में जगह देखिए खंबल पड़ा था, लेकिन इस खंबल पड़ा की जगह इस वक्त हम मोटा गांव टीम को देख सकते हैं, क्योंकि खास करके साई दादा शेलर देखिए आईएसपीएल में चुने गए हैं. और हर खिलाड़ी के ऊपर देखिए पाबंदी है, जहाँ आपको 1 महीने के रूल नियम रिलैक्स है. और उसके साथ साथ देखिए मोटा गांव कहा जाए तो घर की रिलेशन नीलेश दादा मात्र है. साई दादा कहा जाए तो एक अच्छी दोस्ती, एक अच्छी याराना. और उसके साथ साथ देखिए उस मोटा गांव टीम है पहिल्या रजनीपासून पहिल्या मॅचपासून तर अंतिम मॅचपर्यंत आपण पारितोषिक पाहतोय. आयवा झेलसाठी उद्योगपती मोकाशीपाडाचे देवीदासजी मोकाजी साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल प्रेक्षकांना. आयवा झेलसाठी 500. देवीदास साहब देखिए कितना बड़ा अच्छा प्यार देखिए दर्शकों के ऊपर से. क्राउड देखिए अभी धीरे धीरे यहाँ पर बढ़ेंगे निश्चित रूप से. अभी क्राउड देखिए यहाँ से हल्की तादाद से हम देख सकते हैं. 24 गेंद देखिए जीत के लिए अभी भी 35 की जरूरत है यहाँ से. बहुत बढ़िया मुकाबला देखिए यहाँ से देखने को मिलेगा, क्योंकि जिस मोटा गांव टीम के अंदर से युवा देखिए बहुत सारे टीम में हैं. और बल्लेबाजी में देखिए बात अगर करेंगे तो यहाँ से
ओमकार देखिए बात करेंगे, आज भी इनका बल्ला शांत रहा, लेकिन से बहुत बढ़िया कलाई चलाते हुए यहाँ से बैटर की बात करेंगे। ओमकार देखिए यहाँ से जूनियर ओमकार है, हल्की सी देखिए चूक यहाँ से, ये गलती मुठा गांव टीम के लिए यही बात बताया, छोटी छोटी गलती आपके लिए मुश्किल बना सकती है भाई। यहाँ से बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। अगर ये मुकाबला जीतना है, स्वर्गीय रामदास ट्रॉफी चूमना है, तो फिर आपको अच्छी फील्डिंग करनी होगी भाई। यहाँ पर बल्लेबाजों ने रन ज़्यादा नहीं बनाए, मैं अशोक सर ये नहीं कहूँगा कि उसमें उनकी गलती है, लेकिन आप यहाँ खराब फील्डिंग कर रहे हो तो मैं ये जरूर कहूँगा कि आप उससे भी बड़ी गलती कर रहे हो आपके, क्योंकि गेंदबाज इतना मेहनत कर रहा है। महेश की बात करेंगे, ओ ये चलिए ऊंचाई ली है, क्या लंबाई लेकर जाएगा, हाँ लंबाई भी लेकर जाता हुआ देखिए यहाँ पर AK-47 वर्ल्ड कप में आप बाइक जीतकर आते हो मकर संक्रांति ट्रॉफी में, तो फिर मनोबल कॉन्फिडेंट तो बढ़ता रहेगा भाई। असम में भी जिक्र हो रहा था, देखिए एक बड़ी टूर्नामेंट जीतने के साथ देखिए वो टीम का चर्चा कैसे होने लगा है, एकदम से सामने टीम आते हुए कहीं जो क्राउड अब दिख रहे हैं ना, ये कौन सा टीम की आज खास करके ऑनलाइन भी जुड़े हैं और इस मैच में। और ये चलिए छक्के लगाने के साथ साथ देखिए महेश के पर स्लोअर गेंद था, नकल गेंद था यहाँ से, लेकिन बल्लेबाज का वही अंदाज था, मिड ऑन के ऊपर से खेलेंगे, लॉन्ग ऑन के ऊपर से जो छक्का खेला था, लेकिन इस बार थोड़ा बल्ला जल्दी लिया है। यहाँ पर बल्ले के नीचे गेंद, यहाँ पर स्लोअर गेंद था, रुक नहीं पाए, अपने आप को कंट्रोल नहीं कर पाए यहाँ पर, और विकेट गिरता है यहाँ पर ओमकार का। 20 के ऊपर पहला विकेट मोटा गांव टीम को मिलता हुआ। इक्कीस गेंद के 27 की जरूरत है। अशोक सर देखिए बात करेंगे ना, पहले के जमाने की बात अलग हुआ करता था, पहले गेंदबाज एक ही तरीका से गेंदबाजी किया करता था, बल्लेबाज के लिए आसान रह जाता था, लेकिन आज पिछले 4-5 सालों में देखिए इस गेंदबाजों ने बहुत कुछ वेरिएशन दिखाए हैं, 6 गेंद को 6 तरह से डालते हैं, और उनके पास और भी विकल्प दो गेंद रहता है। स्लोअर गेंद देखिए, नकल गेंद, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर गेंद, ब्लॉक बॉल, जड़ में, शॉर्ट ऑफ लेंथ, फुल लेंथ, देखिए बहुत सारी देखिए, और जिसके कारण आज गेंदबाज बल्लेबाज को रोक पा रहे हैं, न तो गेंदबाज देखिए टेनिस क्रिकेट में इतना आसान नहीं रहता है। बहुत अच्छी चुनौती देखिए यहाँ पर रखते हुए महेश, 20 गेंद की अभी भी 26 की जरूरत है। अभी भी मैच कहूँगा मोटा गांव टीम हारा नहीं है, कौन सा टीम मुकाबला जीता नहीं है। ये क्रिकेट है दोस्तों, आपको जीत हमेशा दिखाई देता है, लेकिन हार कभी आपको दिखता नहीं यहाँ पर, इसलिए तो कहा जाता है हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। 20 गेंद 26 की जरूरत है। और देखिए क्राउड धीरे धीरे यहाँ से बढ़ रहे हैं, और जैसे यहाँ पर रात और 1 घंटा 2 घंटा 10-11 के करीब पहुँच जाएंगे, फिर क्राउड यहाँ से, और रिवर्स से देखिए यहाँ पर खेलने गए थे बैटर, देखिए यहाँ से दिक्कत देखिए रिवर्स की बात आज तो निश्चित रूप से नीलेश दादा मात्रे लेफ्टी राइटी, लेकिन सर ओम ने थोड़ा सा निराश किया बल्लेबाजी में, क्योंकि इनसे बहुत कुछ उम्मीद रहता है। इनफॉर्म बल्लेबाज थे, मयूर भोईर भी देखिए सस्ते में आउट हुए। महेश की बात करेंगे, उन्होंने भी देखिए एक अच्छा महेश ने खेला, इनिंग 13 रनों का एक योगदान उनके साथ है। किरण पाटिल देखिए फिर से खड़े उतरते हुए, किरण पाटिल की मैं तारीफ करना चाहूँगा, लेजेंड खिलाड़ी हैं, लेकिन उसी तरह की देखिए बात करेंगे भिवंडी देवरंग नाइट में भी देखिए जब बात करेंगे पूरी टीम समेट गई थी लगभग, लेकिन आखिरी जोड़ी को लेकर मैदान पर संघर्ष कर रहे थे। अब रगना संघर्ष के लिए तैयार हो जाए, क्या बात है। हमारा आगरी सलमान देखिए बात करेंगे यहाँ से, धूम मचाए देखिए तेम्बोडे नाइट में भी जाकर, रायगढ़ में भी अब इनकी तैयारी हो रही है। चलते डीजे के पास 18 गेंद 26 की जरूरत है।
तालियां बजनी चाहिए एक बार। रघुनाथ, एक दिन मुझे तो ऐसा लगता है आप किसी टीवी शो में पहुंच जाओगे। नजरे निगाह किसी की पहुंच गई, कम मत मानिए भाई यहाँ से। हमने भी सोचा नहीं था भूषण दादा कि एक दिन इस मुकाम इस मंच में पहुंचेंगे। अब 5-6 साल जॉब करते रहे महाराष्ट्र में 2005 से अगर, लेकिन 2013 में हमने, उस समय ना हम इतना अच्छे बोल पा रहे थे ना इतना अच्छा समझ पा रहे थे क्रिकेट को, लेकिन क्रिकेट का अनुभव था हमारे पास। लेग बाई से रन आता हुआ। और रघुनाथ, निश्चित रूप से मुझे ऐसा लग रहा है कि आपके चेहरे में ऐसा जादू है कि आप एक दिन कहीं टीव्ही शो में हम देखेंगे। देखिए सूरज चौहान, देखिए बिग बॉस त्याचबरोबर दरम्यान आदरणीय जयेंद्रजी गरज साहेब पापडीचा पाडा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. बहुत बढ़िया. देखिए हमारे के करण कारण सर इस वक्त देखिए छाए हुए हैं, जिस तरह के स्वर्गीय रामदास स्मृति देखिए थे सर जमी के ऊपर छाया हुआ है. और करण कारण सर देखिए बात करेंगे, उनका भी जिक्र करेंगे. साई देखिए हमारे साथ में ये. चलिए भाई यहाँ पर रिवर्स की लगातार कोशिश कर रहे थे, इस बार ज्यादा ताकत नहीं डाले थे, थोड़ा रिवर्स स्विच के लिए, लेकिन न जा कहते यहाँ पर 4 रन आता हुआ. के डांस है ना फास्ट है, जरा फर्स्ट सॉन्ग लगाइए, स्वीट सॉन्ग जो वो लगाइए. एक ऐसा एनर्जी बहुत इनके पास है, स्लो मोशन नहीं रहता है. फर्स्ट डांसर है निश्चित रूप से. शो में ज़्यादातर चलता है इस तरह के डांस. तो चलिए बात करेंगे यहाँ पर स्कोर की, थोड़ा जिक्र करेंगे. सेकेंड इनिंग की बात है तो मैच का ज़्यादा जिक्र करना भी जरूरी है. 15 गेंद की अभी 20 की जरूरत है. और चल पे देखिए मिस्टर जीटीसी और अर्पण मौला खिलाड़ी, टीडीपीएल भी सक्सेसफुल किए, सुशील दादा, तेजेश दादा के साथ साथ देखिए त्रिमूर्ति. और ये चलिए अपर कट खेलना चाहते थे यहाँ पर. टेनिस गेंद में देखिए बात करेंगे, वो गति नहीं मिलता है जहाँ पर आप आसानी से यहाँ पर कवर पॉइंट और थर्ड मैन के ऊपर से खेल सके. यहाँ पर बहुत बढ़िया कैच विकी यहाँ पर लेते हुए, दूसरा ब्रेक थ्रो देखिए चल पेच दिलाते हुए. जरूरत है. रघुनाथ भी मूड में आ चुके हैं. और लेकिन मैच भी देखिए अब रंग बदल रहा है भाई. यहाँ से 14 गेंद 20 की जरूरत है. कहते ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है. जो गिर कर संभल जाए भाई वही जितना बाजी है. 47 रनों का टारगेट था. यही बात बताए, कोई भी टारगेट छोटा नहीं होता है. जब कोई खेल छोटा नहीं होता है तो फिर टारगेट कैसे छोटा होगा. और कोई खिलाड़ी भी छोटा नहीं होता है. कहते ना जो पेड़ आपको फल नहीं दे सकता वो छांव देता है. और जो खिलाड़ी देखिए आपको रन नहीं देता है वो आपको विकेट निकाल के देता है. जो विकेट निकाल के नहीं दे सकता है, एक अच्छी फील्डिंग से टीम का रन बचाता है. तो वही चुनौती देखिए उठा गाँव टीम यहाँ से. 14 गेंद 20 की जरूरत है. बहुत बढ़िया क्रिकेट देखिए लाजवाब यहाँ पर. और कल्पेश के ऊपर देखिए बात करेंगे. अभी तक कल्पेश का कोई छक्का आया? छक्का नहीं आया, क्योंकि उनके ऊपर देखिए खास करके सचिन दादा पाटिल देखिए हर छक्के के लिए 500 रुपये कैश प्राइज है. लेकिन कल्पेश अभी तक शांत बल्लेबाजी कर रहे हैं, 10 पर 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं. और नीलेश तिकी इस वक्त मैदान पर उतरे हैं. टीम का रेट की हड्डी है निश्चित रूप से. कौसा कहा जाए तो निश्चित रूप से केतन मात्रे देखिए भांजे, निश्चित रूप से उस गांव, निश्चित रूप से यहाँ पर मामा का गांव, वो भी इंजॉय लिए थे जब मकर संक्रांति ट्रॉफी जीते थे. क्या सेलिब्रेशन था. केतन को कंधों में उठाए थे निश्चित रूप से. पहला बाइक देखिए ओमकार को मिला था निश्चित रूप से. और 1 महीना देखिए उन्हें भी थोड़ा आराम, रिलैक्स, आईएसएल से पहले. और 13 गेंद देखिए यहाँ से 19 की जरूरत है. आज देखिए ग्रामीण से खिलाड़ी जाकर कहाँ पहुँच जाता है. तभी तो मैंने 5 साल पहले ये शेर मैंने लाया था, लेकिन आज मुझे लग रहा है कि ये शेर में बहुत दम थी कि इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है. ग्रामीण में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है. जब मुझे पहली मरतबा आरपीएल में मौका मिला था, रायगढ़ प्रीमियर लीग में कमेंट्री करने का, तभी मैंने ये शायर बनाया था की आरपीएल में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है. कौसाचे राजेशजी टकले साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावर द्या. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. राजेशजी टकले साहेब सुस्वागतम. 13 गेंद 19 की जरूरत है. देखिए स्क्वायर लेग एकदम से खुला है भाई. यहाँ पर ऊंचाई भी लिया और लंबाई भी लेता हुआ. अब कौसा का डगआउट देखिए छक्के के साथ धतिंग 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 धतिंग.
रंगन आज रात्रभर इथे असतील, त्यामुळे एनर्जी थोडी जपून ठेवा आपण. 12 गेंद 13 की जरूरत है. के कुछ जिक्र करना चाहोगे? नहीं ना, तो चलिए कोई बात नहीं. 12 गेंद 13 की जरूरत है यहाँ पर. और इस छक्के ने देखिए बात करेंगे अंपायर क्या चाहिए. गेंद गेंद शायद मुझे लग रहा है पहुंच नहीं पा रहा है यहाँ पर से. बॉल अंदर पहुंचाइए भाई यहाँ से. थोड़ा जो क्राउड दर्शक है उनसे गुजारिश करना चाहेंगे, शायद है अंपायर तक यहाँ पर चॉइस बॉल है. 12 गेंद देखिए 13 की जरूरत है यहाँ से. और उस छक्के ने देखिए बात करेंगे. और जिस कल्पेश के ऊपर देखिए इनाम था यहाँ पर सचिन दादा पाटिल 500 रुपया कैश प्राइज निश्चित रूप से. समर डोले देखिए बात करेंगे, उनका भी स्वागत है. कोसा कहा जाए तो निश्चित रूप से मौजूद है. समर स्वागत है आपका भी. कहाँ मैच था देखिए कहाँ पहुंचता हुआ. 12 गेंद 13 की जरूरत है. एक बतौर लेफ्ट हैंड बैटर देखिए यहाँ से कल्पेश गुवारी के पल्ले से देखिए छक्का आया. और जब जब लेफ्टी बैटर एक डम्बोली से कोई बड़ा हिट चौका छक्का लगाते हैं मिस रिची मात्रे, मैं इनका हमेशा जिक्र करता हूँ जिन्होंने डम्बोली में पहले मरतबा देखिए जहाँ मेरी आवाज़ गूंजी और उन्होंने फर्स्ट इन वाइन, लेकिन इस वक्त पूरी क्रिकेट देखिए उन्हें मिस कर रहे हैं. 12 गेंद 13 की जरूरत है. बहुत बढ़िया देखिए क्राउड देखिए लाजवाब यहाँ से. दहीसर नारोली वाकलैंड देखिए नजदीक है. विश्वनाथ सेन बस्कर साहब भी देखिए मैच को एंजॉय ले रहे हैं. रायगढ़ समालोचक एसोसिएशन के सलाहकार से बहुत सारे देखिए जब कोई टीम खेलती है ना, अंकुश 11 के नाम से देखिए कौन सा टीम है जहाँ पर खेल रही है आज का. अगर रात की बात करेंगे, अगर वही बात करेंगे तो यहाँ से मोटा गांव टीम है. चलिए 11 गेंद देखिए, अब 12 की जरूरत है यहाँ पर. अब थोड़ी सी मोटा गांव टीम के लिए संघर्ष ज्यादा करना पड़ेगा. गेंदबाज की बात करेंगे तो गेंदबाज सुरेश मात्रे देखिए यहाँ से 11 गेंद देखिए, अब 12 की जरूरत है यहाँ से. बहुत बढ़िया देखिए एमटीसी लाइव है. और देखिए सेंसिबल क्रिकेट यहाँ पर. क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए, मजा आ गया यहाँ पर देखिए. क्योंकि कहा जाता है ना बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो. बल हमेशा आपको लड़ना सिखाता है, बुद्धि हमेशा आपको जीतना सिखाता है. जहाँ जरूरत थी कल्पेश ने देखिए ताकत का इस्तेमाल किया, छक्का लगाया, मैच को करीब लाया. और ये युवा जो खिलाड़ी है ना, थोड़ा बहुत कुछ सीखने वाली चीज रहती है. कभी कभी आप मैच खेलते हो लेकिन कभी कभी देखा भी करो, चाहे टीवी पर लीजिए चाहे ऑन फील्ड हो, कि मैच को देखिए जैसे नजदीक आने के साथ किसे पकड़ कर लेकर जा रहे हैं. चाहते तो यहाँ पर नीलेश बड़ा हिट खेल सकते थे, छक्के लगाकर टीम को तुरंत जीत ला सकते थे. लेकिन जानते हैं जहां पर कल्पेश आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं तो हमें समझदारी की बल्लेबाजी करनी चाहिए. दोनों तरफ से देखिए दो सोचें, लेकिन उस सोच में देखते हैं गेंदबाज क्या बाजी मार पाएंगे. यहाँ पर कठिन उम्र है गेंदबाज के लिए, लेकिन नामुमकिन नहीं है. हीरो बनने का आपके लिए भी मौका रहता है भाई. यहाँ से स्लोअर गेंद फ्लाइटेड दिया था, यहाँ पर आमंत्रण दिया था, हल्के हाथों से खेला यहाँ पर. और कल्पेश भी देखिए तुरंत माइंडसेट चेंज किया. पिछला गेंद अक्रॉस द लाइन उठाए थे, मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे और लेन से चूक गए थे. गुड में था गेंद, बल्ला जल्दी आ गया था, कंट्रोल नहीं कर पाए थे. और उसके बाद देखिए समझ सोच का क्रिकेट खेले कि नीलेश जब ये काम कर रहे हैं तो हम क्यों ना करें, कि मैच को और क्यों नहीं आगे लेकर जाया जाए. 2 रन यहाँ पर देखिए निकाले और स्कोर देखिए जाकर पहुंचा 38. 8 गेंद अब 9 की जरूरत है यहाँ से. मैच अभी भी पेंडिंग है और इस बार ऊंचाई लिए अगर कैच होता है तो मैच में रहेगा मजा भाई. यहाँ से मैच में अब कहानी में ट्विस्ट देखिए यहाँ से, क्योंकि अब रह जाएगा 7 गेंद 9 की जरूरत है. कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिर कर संभल जाए गुरु वही जीतता बाजी है. देखते आने वाला 7 गेंद 9 की जरूरत है और मैदान पर जब होगा नया बैटर. देखिए रंग माता हुआ 7 गेंद 9 की जरूरत है.
कहते ना टाली से अगर पुल टूट जाए तो पुल को जोड़ नहीं सकते हैं। अब देखिए जलपीस का देखिए अब बॉडी लैंग्वेज देखिए बता रहा है क्या एनर्जी आता है वो मोटा गांव टीम में जानते हैं क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। चलिए विकेट के ऊपर थोड़ा नजर घुमा जाएगा जहां पर 3 विकेट गवाए हैं। अगर वही मोटा गांव टीम की बात करेंगे तो 7 विकेट यानी यहां से और हवा में है गेंद क्या है यहां से फील्डर क्या पहुंचेंगे फील्डर से दूर। अब ये चौका फिर से उम्मीद तोड़ देगा जो पिछली गेंद के ऊपर विकेट गिरने के साथ साथ है लगातार मोटा गांव टीम वापसी की है लेकिन चौके के साथ साथ देखिए समीकरण बदल जाएगा यहां से रह जाएगा 6 गेंद और जीत के लिए 5 की जरूरत है। दोस्तों इसलिए तो कहा जाता है भाई झूला जितना आगे भी जाता है ना तो उतना पीछे भी आता है। गेंद देखिए बात करेंगे जहां पर 5 की जरूरत है। अगर विकेट की बात कर लेंगे तो दोनों टीम के यहां से दरम्यान आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक हरिचंद्रजी भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे। दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत सुस्वागतम। जहां पर देखिए 3 विकेट गवाए हैं जहां पर मोटा गांव टीम ने देखिए बात करेंगे 4 विकेट गवाए थे यहां से तो 4 रन भी बनाते हैं ना विकेट रखते हुए यहां से मैच जीत सकते हैं। टॉस भी उनके हाथों में है बेनिफिट फायदा है निश्चित रूप से। वसंत दादा फिर लीजिए नारायण दादा फिर लीजिए हमारे देखिए कालू सेठ जी फिर लीजिए हरी सेठ जी फिर लीजिए जिक्र करेंगे देखिए मैनेजमेंट ने अच्छी मेहनत रंग लाता हुआ लेकिन 6 गेंद अब 5 की जरूरत है। देखते क्या एक विकेट से अगर 2 विकेट गिरता है तो फिर कंपल्सरी रन बनाना पड़ जाएगा। और अंतिम ओवर गेंदबाज ऋषभ यहाँ पर रिवर्स के लिए और कैच बनाए भाई। अब विकेट बराबरी में आ चुकी है लेकिन टच मोटा गांव टीम ने कौसा टीम के हाथों में टच है लेकिन कहीं ना कहीं बेनिफिट फायदा है। अगर और एक विकेट गिरा तो दिक्कत बनेगा लेकिन सेठ बल्लेबाज देखिए कल्पेश का आउट होना नए बल्लेबाज के ऊपर मैदान पर उतरना क्या काम रहेगा इतना आसान। 5 गेंद 5 की जरूरत है। फिर देखिए यहाँ से पहला गेंद के पर सफलता दिलाते हुए यहाँ से मोटागांव टीम हारी हुई मैच को जितना जानती है लेकिन देखते हैं दोनों टीम के लिए मुकाबला अहम है। यहाँ पर पहला मुकाबला जिस टीम ने देखिए ग्रामीण के वर्ल्ड कप मकर संक्रांति ट्रॉफी जीतकर आने के साथ बाइक लेकर लेकिन अब ये मैच में थोड़ा सा देखते हैं नए बैटर सेंसिबल क्रिकेट यहाँ पर शायद फील्ड देखिए अभी भी खुला रखा गया है जिसका फायदा तो मिला है यहाँ से लेकिन देखते हैं जलपेश कौन सा जाल बिछाते हैं किरण पाटिल कौन सा जाल बिछाते हैं। अपना एक शॉट मिड विकेट तैनात किया गया था लेकिन जबर शॉट एक्स्ट्रा कवर को चीर कर डीप कवर पर गेंद को रोका गया लेकिन अब समीकरण देखिए बदलता हुआ यहाँ से आने वाली देखिए गेंद रह गई 4 की जरूरत है। अगर यहाँ से विकेट नहीं गवाते हैं तो 3 रन भी बनाते तो मैच जीत जाएंगे। तो देखते हैं कहते ना जान लगा दो भाई विकेट बचाने में यही तो कौसा टीम की सोच रहेगी लेकिन वही जान लगाना चाहेंगे मोटा गांव यहाँ से 1 विकेट हासिल करने में लेकिन जैसा विकेट गिरेगा दबाव बनेगा कंपल्सरी चेसिंग बनेगा लेकिन अभी भी कहेंगे कौसा टीम के लिए थोड़ी सी राहत की सांस रहेगी। गेंद 4 और 3 जहां पर बात करेंगे विकेट रखते हुए 3 जोड़ सकते हैं लेकिन से विकेट गिरा तो फिर कंपल्सरी ये देखिए यही गलती मार डालेंगे यहाँ से। यही बात हम छेड़ रहे देखिए जलपेश किरण पाटिल क्या फील्ड सेट करना चाहेंगे यहाँ से। हम तो ये नहीं कह सकते भाई नजदीक फील्डर रख दो ये आपको करना है तय करना है क्या करना है क्या नहीं यहाँ से। अब मुझे लगता है पता है उन्हें 2 रनों की जरूरत है और जहां पर देखिए 3 गेंद बचाए 1 रन भी निकाल लेंगे तो विकेट रखते हुए मैच जीत जाएंगे। मुझे लगता है जो पिछली गेंद में 2 रन लिए ने यहाँ पर आपको 2 फील्डर अंदर लगाना चाहिए था एक रिस्क लेना चाहिए था। प्रसाद सर कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है। अगर आप 2 फील्डर अंदर लेते बड़ा हिट खेलने बैटर जाता एक गलती कर सकता था एक जाल फेंक सकते थे
इसलिए तो कहा जाता है गुज्जर को पकड़ने के लिए चंदनपुर में यूं नहीं मेला लगाया गया था, एक थोड़ा मेला लगाने की जरूरत थी आपको। अंदर 4 फील्डर, मेरे हिसाब से 3 तो कम से कम फील्डर होना चाहिए था, लेकिन हम पहले बता नहीं सकते हैं। ऑन फील्ड देखिए कमेंट्री जहां पर हो रही है, तो ये कप्तान से टीम निर्णय करेंगे। ये देखिए आसानी से इन्होंने मैच लगभग जीत गए। अगर विकेट यहां पर डालते मैच चलेगा भाई, क्योंकि रन यहां पर उन्हें देखिए और 1 रन बनाना है, और ये दिलचस्प रहेगा। अभी 2 गेंद है भाई यहां से, अगर ये विकेट बचाने चले, कहीं 2 गेंद में 1 विकेट गिरा, फिर मैच में मजा आएगा भाई। आप देखते हैं क्या फील्ड सेट रहेगी यहां से, अब क्या सेट रहेगी यहां से। अब देखिए फील्डर को आगे बुला रहे हैं, यही बात बोल रहा था, थोड़ा और पहले रिस्क ले सकते थे। हाँ पहली गेंद पर मैं कहूंगा उन्होंने दूसरी गेंद पर ना लिया, ठीक है, लेकिन जब 4 गेंद 4-3 की जरूरत थी विकेट के ऊपर, तो वहां थोड़ा आपको लेना चाहिए था रिस्क। लेकिन बहुत सारा दुविधा रहता है मैदान के अंदर, देखिए इतना आसान नहीं रहता है, माइंड इतना सुन हो जाता है, दिमाग सुन हो जाता है, कहाँ क्या करें भाई, ग्रामीण मुकाबला खास करके। चलिए अगले मैच के लिए दोनों टीम तैयार रहिए, जिससे मैच कंप्लीट होगा और अगला मैच तुरंत शुरू किया जाएगा। 2 गेंद 1 की जरूरत है यहां से, और विकेट गिरा तो भाई एक मजा आएगा भाई। ऐसा मुकाबला मैंने नारुली की टूर्नामेंट में देखा था, विश्वनाथ शेठ मस्करे, जिनके टूर्नामेंट के ऊपर में शायद मात्रेपड़ा टीम मैच को भुला नहीं होगा, कामोटी के बीच मैच था। 2 गेंद 1, चलिए 2 गेंद 1 की जरूरत है, मैच स्पीड अप कीजिए भाई। देखिए फील्डिंग लगा रहे हैं, सही है, स्पीड अप होना जरूरी है, गेम स्पीड होना जरूरी है। और लेकिन आखिरी देखिए 2 गेंद के लिए यहाँ पर जाल बिछा, यहाँ पर चलेंगे, यहाँ पर देखिए एकदम से देखिए पर मेला लगा गया। जो बात हमने कहा था भाई, गुज्जर को पकड़ने के लिए चंदनपुर में कौन सा लोमड़ियों का चाल बिछाया गया था, मेला। अब ये मेला में दिल रहे कहला भाई, 1 गेंद 1 की जरूरत है, विकेट गिरा तो मैच जीत जाएंगे। यहाँ पर करण यही गलती की थी, यहाँ पर मात्रेपड़ा टीम है, कामोटे टीम को विकेट लेना था आखिरी गेंद के ऊपर, और शॉट एक्स्ट्रा कवर शिली मिडन पर जहां पर अल्पेश का कैच गया था पर, और कामोटे टीम ने वहां पर जश्न मनाया था और मैच जीता था। चलिए आयोजन करता हूं, बता रहे हैं मैच स्पीड अप कीजिए, समय ज्यादा मत लीजिए, यहाँ पर गेम स्पीड दिखाई। यहाँ से 1 गेंद 1 की जरूरत है, अगर विकेट रखते हैं, डॉट भी निकालते हैं तो मैच जीत जाएंगे। चलिए स्पीड अप कीजिए, हम तो बता रहे हैं भाई, कितनी बार वही बताऊं, नहीं 1-2 बार बताए बस, अब अंपायर हैं देखेंगे। 1 गेंद 1 की जरूरत है, यहां से 1 गेंद 1 विकेट गिरा तो यहां से बहुत बढ़िया। देखिए यहां से टम्बोली का क्रिकेट समझ सकते हैं, थोड़ा समय पर जाना जरूरी है, लेकिन बता रहे हैं अशोक सर, लेकिन बार बार अगर हम बोले तो कभी कभी खिलाड़ी को भी गुस्सा आता है कि कमेंटेटर ज्यादा बोल रहे हैं। प्रसाद सर ऐसा मेरे साथ हो चुका है, मैं शील्डन टीम का बात करूंगा, शायद खेलने वाले हैं, पिछले बार उम्बाड़े में वो मेरे से नाखुश हुए थे, नाराज हुए थे कि बाबू साहब ज्यादा जल्दबाजी कर रहे हैं। ऑन फील्ड देखिए मुझे बताना पड़ा, यहाँ पर देखिए डॉट गेंद के साथ साथ है अंपायर डिसीजन क्या रहेगा, थोड़ा सा चेक 4 रन, हाँ वही जानकारी लेना चाहते थे। चला कॉमेंट्री बॉक्स सामनावीरचा पुरस्कार जाहीर करा, काही मान्यवरांचा आपल्याला सन्मान करायचा आहे। सोनारपाडा उतरा आपण मैदानाच्या आतमध्ये, आणि काटेला विनंती आपली ओपनिंग पेअर पाठवा, लवकरात लवकर शेक हँड करा आणि मैदानाच्या बाहेर या। दोन्ही संघांना सूचना आहेत, मोठा गाव आणि त्याचबरोबर कौसा, फार चांगली फाईट झाली, दुसऱ्या रजनीची पहिलीच मॅच प्रेक्षकांना हवी तशी एन्जॉय करता आली। अभिनंदन कौसा, हार्ड लक मोठा गाव। आणि आता मात्र आपण वळूयात सोनारपाडा तो आणि चलिए त्यांच्या जहाँ विरुद्ध पर कल्पेश के लिए खास करके कैश प्राइज यहाँ पर कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे। यहाँ पर कौसा टीम अपना जीत का सिलसिला देखिए जारी रखे हैं, पहला मैच जीतते हुए, और मैच के मैन ऑफ द मैच भलाई देखिए टारगेट यहाँ पर छोटा था, लेकिन संघर्ष बड़ा यहाँ पर करना पड़ा। यहाँ पर जहाँ पर कल्पेश गुवारी की बात करेंगे 24 रनों का इनिंग्स है, और जहाँ पर गेंदबाजी में देखिए 9 रन 1 सफलता। कल्पेश गुवारी आइए इस मैच के मैन ऑफ द मैच, और समर डोले आपका कैश प्राइज जमा कीजिए 500 रुपया, जो सचिन दादा पाटिल की तरफ से यहाँ पर इनाम था यहाँ से कल्पेश के लिए खास करके। या सामनावीर लवकरात लवकर या, मंचावरती उपस्थित कैलाशी भोईर साहेब यांचा सन्मान करण्यात येईल। मी कैलाशी भोईर साहेबांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये भागीरथी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कैलाशी भोईर यांचा सन्मान करणार आहोत। त्याचबरोबर महेश भोईर साहेब, महेश भोईर
महेश भोईर साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. मी भागीरथी भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा.